चला तर आज दाखवते तुम्हाला आमच्या गावाकडची यात्रा, माझ्या माहेरच्या गावची यात्रा। तर ही पाहू शकताय तुम्ही, फुल गर्दीच गर्दी। ही आहे एका दिवसाची यात्रा, खरी तर 1 तासाची म्हणाल। गल जोपर्यंत लागतात तोपर्यंत ही यात्रा। आता मी तुम्हाला दाखवणार आहे की गल कसे लागतात आमच्याकडे। आता या काट्या चाललेल्या आहेत, खूप छान अशा सजवलेल्या आहे काट्यांना। तर प्रत्येक गावची काठी सजवून आणतात आणि मग इथे पाहू शकते आता गलाचा टाइम झालेला आहे, तुम्हाला दाखवते। ही आहे आमची महादेवी दहावीर महाराज, हे देव त्यांच्या अंगामध्ये येतात आणि मग छान अशी गल लावतात। तर ते मंदिरामध्ये इथे पाहू शकता एक राऊंड मारतात आता। तर अशा प्रकारे छान असं पहिले तर 5 राऊंड मारायचे, पण आता 1 राऊंड मारतात आणि मग ते देव खाली रशीवरून उतरून खाली येतात। आता ही पाहू शकताय तुम्ही, फुल गर्दीच गर्दी पाहू शकते। 1 दिवसाची यात्रा आहे ही गावची, पण इतकी मज्जा येते ना यात्रेत खूपच। तर मी ना पहिली आल्या आल्या दर्शनाला गेली नाही, कारण मी लेट आली होती, तेव्हासुद्धा गर्दीच होती आणि आतासुद्धा खूपच गर्दी आहे। गलाचं टाईम झालेलं त्याच्यामुळे मी गल पाहिल्यानंतर मग दर्शन केलेलं आहे। इथे पाहू शकता तिथे गर्दी होती, त्याच्यामुळे मी एका साईडूनच दर्शन घेतलं आणि मग दहावीर महाराजांचं खूप छान दर्शन झालं। त्याच्यानंतर मी आमचे छोटे सरकार सोबत असल्यानंतर मग काय तोंड तर चालू हवंच। मग छान असं मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन झालं आणि मग छान गोल राऊंड मारलं पूर्ण, इथे पाहू शकताय। मग काय आता आपण थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया। आता छोटे सरकारने थंडा प्यायलाच आहे, आता वडापाव पण खाऊन घेऊया। गरमागरम मस्त आमचे गाववालेच होते, तर तिथून वडापाव घेतले आणि आता म्हटलं थोडीशी मिठाई ते घ्यायला हवीच, यात्रेला आलोय तर प्रसादी न्यायला हवीच। मुलं तर काय खात नाही प्रसादी, पण आपण तर घ्यायला पाहिजे। आता मस्त आईस्क्रीम खात खात घरी जाऊया, भेटूया आपण।